नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जी महाराष्ट्र शासनाने योजना राबविली आहे त्याच्यामध्ये नवीन GR आलेला आहे, काही बदल करण्यात आलेला आहे। तुम्हाला रेशन कार्ड असेल तर नक्कीच इथे या योजनेचा लाभ मिळवू शकता। 3 सिलेंडर मोफतपणे तुम्हाला मिळू शकते। इथे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, पात्रता काय आहे, त्यानंतर GR मध्ये कोणते कोणते बदल केलेले आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। जुना जो GR होता तो 30 जुलै 2024 रोजी आला होता। जो पहिला GR होता ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा GR होता। पण याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता 4 सप्टेंबर 2024 रोजी हा नवीन GR आलेला आहे। याची सविस्तर माहिती आपण पाहून घेणार आहोत। प्रस्तावना काय आहे, त्यानंतर जे बदल केलेले आहेत हे संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओ थ्रू आपण बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजनेची माहिती असते। त्यानंतर इथे जे स्टुडंटसाठी कोणती नवीन योजना असू द्या किंवा नवीन जॉब रिलेटेड माहिती असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर जी आजची सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया। जो जुना GR होता म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत जे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मिळण्याबाबत जो GR होता तो 30 जुलै 2024 रोजी आला होता। याची प्रस्तावना अशी होती की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावं व देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षम करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती। आता यामध्ये काही पात्रता आहे, म्हणजे शासन निर्णय आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबाबत लाभार्थ्यांची पात्रता अशी आहे की सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावे असणे गरजेचं असणार आहे आणि रेशन कार्डनुसार तुम्हाला केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे। यामध्ये काही बदल केलेले आहे ते एकदा चेक करून घेऊया। 4 सप्टेंबर 2024 रोजी आलेला हा GR आहे। प्रस्तावना अशी मांडली गेली आहे की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा जो पहिल्या शासन निर्णयामध्ये दिला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येत आहे। सदरील योजनेची अंमलबजावणी सुलभतेसाठी व्हावी यासाठी 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व गृह संरक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य संबंधाची बैठक घेण्यात सुद्धा आली होती। आता इथे काही चेंजेस केलेले आहेत ते आपण बघून घेऊया। शासन शुद्धीपत्रक दिलेलं आहे। मूळ शासन निर्णयातील तरतूद व सुधारित तरतूद काय असणार आहे कम्पेअर केलेलं आहे। बघा इथे 2 टेबल दिलेले आहे, त्यात सांगितलेलं आहे जे मूळ म्हणजे जी जुनी शासन निर्णय होते व सुधारित तरतूद। तुम्हाला एकूण 530 प्रति सिलेंडर रुपये भरावे लागणार आहे। इती रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी सांगितलेलं आहे। त्याच धर्तीवर तेल कंपनीचे राज्य शासनाकडून प्रति सिलेंडर द्यावयाचे अंदाजे रुपये 530 इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासन उपलब्ध करून द्यावी ही नवीन सुधारित तरतूद आहे। इथे जे राज्य शासनाची जुनी तरतूद होती, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। पण इथे सांगितलेलं आहे की कोणते कोणते कंपनी असणार आहे। BPCL आहे म्हणजेच इथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे। सदर योजनेत ग्राहकास 1 महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर बाबतीत सबसिडी देण्यात येणार नाही। हेच सेम इथं सुधारित तरतूदमध्ये सुद्धा आहे की एकच तुम्हाला सिलेंडर भेटून जाणार आहे, म्हणजे पर मंथ एकापेक्षा अधिक सिलेंडर तुम्हाला एका महिन्यात भेटून जाणार नाही। त्यानंतर मूळ शासन निर्णयातील तरतूद अशी आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरूपी होणार नाही त्याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरूपी होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी हे सेम आहे। त्यानंतर मूळ शासन निर्णयातील तरतूद अशी आहे की नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नगरी पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करून तसेच त्यास उपरोक्त समितीची मान्यता घेऊन ती लाभार्थ्यांची माहिती वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न प्रसवी 8वा मजला इथे तुम्हाला द्यायची आहे।
जो ॲड्रेस दिलेला आहे सेम इथं सांगितलेला आहे. जे काही चेंजेस सांगितलेले आहेत, नियंत्रक सीधा वाटप व संचालक नगरी पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्याकडून प्राप्त जिल्हाय पात्र लाभार्थ्यांची माहिती खातरजमा करून द्यायची आहे. म्हणजे ते कोणतंही फ्रॉड होणार नाही. त्यानंतर इथे माहिती सांगितलेली आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांचे प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. त्यानंतर राज्य शासनाकडून द्यायची संपूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे 830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये लाभ हस्ताद्वारे द्यावे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे जमा करावी. हेच माहिती ते सांगितलेले आहे. 800 रुपये प्रति सिलेंडर. त्यानंतर इथे MHIT यांच्या मार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्हाला लवकरच इथे जे लॉग इन उपलब्ध वेगळं करून देणार आहे. तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT द्वारा तुमचे जे बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहे. लॉग इन मध्ये प्रदान करता वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय सादर करावी. लाभार्थ्यांची दुरुक्ती होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची योग्य ती दक्षता घ्यावी. हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. अजून इथे हे पण सांगितले की मूळ शासन निर्णय जो 30/7/2024 मधील जे काही अन्य अटी व शर्ती हे कायम राहतील. म्हणजे त्यामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाही. तुम्हाला इथे जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्र शासनाचा जो ऑफिशियल वेबसाईट आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला खूप मोठी अपडेट आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी GR आला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत 3 गॅस सिलेंडरमध्ये काही चेंजेस करण्यात आले आहेत. ते तुम्ही इथे लक्षात करून घ्यायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.